नमस्कार दोस्तो, शुभ उन्हाळा। आम्हाला इकडे किती उन्हाळा चालू आहे बघा। आज आमच्यात पाणी आलं 8 दिवसानं। तर काय केलंय, आज आम्ही ज्या टाकीतली लोक सुट्टीला गेले ती त्या टाकीतलं हे बघा किती पाणी भरलंय आम्ही। हे बघा, थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते। हे बघा, ही एक बॅलर भरलाय। आमची किती अपघात चालू आहे बरं का पाण्याची। हे बघा, ही एक कॅन्ड भरलं। हे बघा, ही जर्मनची पाटीसुद्धा भरली, त्याच्या खाली हांडा भरून ठेवलाय। ह्या बादल्या 2 भरल्यात। हे बघा, ही कॅन्ड फिंड डबडी डुबडी सगळी डबडी भरली। हे बघा, ही एक बॅलर भरला। हे बघा, आत एक बादली भरली। हे बघा, पातेल्यात सुद्धा पाणी भरलंय। घागर भरली, हे कॅन्ड भरलंय। हे बघा, इथं एक बॅलर भरला, एक छोटी बादली भरली, इथं एक बादली भरली। ह्या बादलीवर अजून टोपलं होतं तेवढं भरलं, आता सकाळपासून सांडलंय। तर बघा, आम्हाला कसला उन्हाळा आहे। तर आमची आळू तर बघा कसली वाळून गेली। काय करता, पाणी नाही। आणि अजिबात पाणी जास्त सांडू नका, उन्हाळा खूप कडक आहे। एखाद्याला कसं असतं, एखाद्याच्या नळाला पाणी भरपूर आलं का ती काय करते, ती भरपूर पाणी सांडत बसते। तसं नाही सांडायचं पाणी। बघा, आम्ही किती तिकडं पुढं खड्डा आहे वालचा, त्या वालच्या खड्ड्यातून सुद्धा आम्ही सगळं पाणी भरून मगानं पाणी भरून माझं पुढचं सड्याचं केंड भरलं, एखादं एक 50-60 लिटरचं केंड। बघा, ही आमची आळू कसली लसलशीत होती, ही पूर्ण वाळली, दिसली का। बघा, आज पूर्ण अजून वाळून गेले सगळे। आणि ती वांग्याची झाडं तर हो का, पाणीच घातलं नाही त्याला। हे बघा, सगळी वाळून गेली जाग्याला। म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, पाणी जपून वापरा। पाण्याशिवाय काय खरं नाही। काय करता, नदीलाच पाणी नाही तर आपण पाणीवाल्याला पाणी सोडा म्हणून कसं ही करायचं। हे बघा, इकडंपर्यंत आळू होती, ती पूर्ण सुकली पूर्ण। आता पाऊस पडल्यावर ही फुटून येईल, पण जर पाऊस पडला तर लवकर, नाही तर त्याचे असं भुरभुर माती होऊन जाते त्या गड्ड्यांची, आळूच्या गड्ड्यांची। काय किती अवघड आहे बघा, नुसता भकास दिसतोय, करमत नाही काय नाही। तिकडं पलीकडं जरा बघितलं आंब्याच्या बागाकडे की मग ते तेवढं जरा बरं दिसतंय। बघा, थोडं कुठं हिरवा आहे बघा। बघा, सगळे बॅररन ही डुबडीन भरून ठेवते ती सगळ्याची। काय करताय बघा, इकडं पण बघा तुम्ही, लय पाण्याचे हाल चाललेत। आम्हाला कारखान्यावर राहतो, पण काय झालं, पाणी नदीलाच पाणी नसल्यावर कारखान्यानं तर कुठून सोडायचं। जेवढं विहिरीला येतंय ना तेवढं आम्हाला सोडायला लागले ते पाणी। आणि हो का, वर टाकी, ते वरची टाकी अर्धी आहे का कशी आहे माहीत नाही। आम्ही काय केलंय, ज्या लोक सुट्टीला गेलेत का त्यांच्या नळाला पाईप जोडू ही असलं भरून ठेवलंय। आता म्हणतात आम्हाला 8 दिवस 10 दिवस पाणीच नाही। मी तर हापशाला जाऊन त्या दिवशी 2 मोठ्या बादल्या धुवून आले, ह्यांची कपडे। परत काय करायचं, मोठी कपडे जरा टॉवेल ही सगळी धुवून हापशाला बी काय होतं, 1-2 हापसं जर ढिलं पडलं हात दुखायला म्हणून की लगेच पाणी खाली जाते। काय करायचं बघा, कसं आहे सगळ्यांच्या इकडं उन्हाळा तर असतोच असा भकास दिसतंय। तर माझं एवढंच सांगणं आहे सगळ्यांना की पाणी सगळ्यांनी जपून वापरा। आणि इतकं गरम व्हायला लागलंय घरात तर की अजिबात घामाघूम व्हायला लागलं सगळं। आणि काय करायचं मग, आता मी सगळं घर आवरलं, अजून थोडं सगळा राडा, सगळं पाणी असेल तर ठीक आहे। बघा, सगळं भरू घेतलंय, काय करायचं, सगळं भरलंय, काय करायचं बघा। एवढं पाणीसुद्धा म्हणलं ना, तर ही केंडसुद्धा एवढं म्हणलं ना तरी बी एवढं कपडे बाथरूमला हे होतंय। काय करायचं, पाणी नसल्यावर जपूनच वापरायचं। बघा, तर अशी उन्हाळ्याची टंचाई होती पाण्याची, म्हणून सगळेजण मिळून काय करा, एवढा उन्हाळा आपण कसं तर घालवूया। ठीक आहे, तर माझा छोटासा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू। आणि सबस्क्राईब करा प्लीज।